परेश अण्णासाहेब वाबळे, म्हातार पिंपरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। डाळिंबाग 2019ला मी लागवड केलेली आहे। दुविधा मनस्थितीत लागवड केली की आपली जमीन काळी, याच्यात काय सक्सेस होईल का नाही, पण एक धाडसानी लागवड केली। त्याच्यानंतर एक 5-6 महिने झालं लागवड करून की एक थोडंसं मला ह्या डिव्हाइसबद्दल फसलच्या कंपनीचं एक माहिती मिळाली। त्यानुसार माझ्या एका लहान्या भावाने ते डिव्हाइस बसवलं हे शेतात। पहिल्यांदा सुरुवातीला काय लक्षात येत नव्हतं काही गोष्टी की बा हे कसं होणार आहे, काय होणार आहे, पण मी हळूहळू थोड्याशा काही गोष्टी त्याच्या आत्मसात करून शिकलो। याचं महत्त्वाचं काम म्हणजे जवळजवळ 80 ते 90% पाणी कसं द्यायचं आहे शेताला, किती द्यायचं आहे हे ते जाणून घेतं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे माझी जमीन ही पूर्ण काळी आहे, जिथं ऊस पिकतो तिथं मी डाळिंब लावलं होतं। त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बा इथं मर रोगाला जास्त हे होईल, तुमच्याकडून पाणी जास्त होईल, त्याचं हे होणार नाही, पानगळ होणार नाही लवकर, पण अशा काही परिस्थिती जाणवली नाही। कारण मी लागवड झाल्यानंतर 6 महिन्यातच ते बसवलं। त्याच्यानंतर माझं हे पूर्ण त्याच्यावरच अवलंबून मी राहायला लागलो। जसे जसे मॅसेज येतील तसं तसं मी पाणी देत राहत होतो। कधी कधी 2च तास पाणी देत होतं, कधी लीच आउट पण होऊ शकत होतं माझ्याकडून चुकून, मग त्या मला मशीनमुळं कळत होतं। पण नंतर मला बहार धरताना मात्र त्याचा खूपच उपयोग झाला, कारण मी त्याचं जेव्हापासून पाणी बंद केलं तसं मला ते अपडेट देत होतं की किती टक्केवारी राहिली, किती झाली। हे करत करत आपण जर शेतात आलो तर असं वाटत होतं की खूप जमीन भेगळली बा, आता पाणी द्यायची वेळ येते। पण मशीन मात्र सांगत होतं की हे पाणी अजून तुम्ही ताण बसलेला नाही, अजून पाणी देऊ नका, कारण खालच्या दुसऱ्या 2 फुटाच्या थरात अजून ओल आहे। हे डिव्हाइसमुळं मला काय व्हायचं की पाण्याचा अंदाज आल्यामुळं माझं फळ फुलाची ड्रॉपिंग पण नाही झाली। आणि नंतर जेव्हा फळ आपलं पोचतं, आपण म्हणतो असं क्रॅकिंग का होतं आहे, तर काही त्या फळाच्या पाण्याच्या नियोजनानुसार, पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यानुसार माझ्या फळाचं क्रॅकिंग पण झालं नाही, उलटी त्यात जास्त चकाकी वाढून फळ पण एकदम टणक झालं। अजून एक दुसरा एक असं की हवामानाचा अंदाज पण येत होता, ढगाळ वातावरण आहे, एवढ्या वेळापर्यंत हे वातावरण राहू शकतं, वारं इतक्या पद्धतीची हवा येऊ शकते, किंवा पावसाचा सुद्धा काही अंदाज इतका ॲक्युरेट होता की माझी फवारणीसुद्धा त्या पावसाच्या ह्याच्यामुळे वाचलेली आहे। कारण आधी पाऊस त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेत पाऊस झालेला आहे, त्यामुळे माझी त्यावेळेस फवारणी होऊ शकली नाही। हे माझे असे काही गोष्टी, त्याच्यात मला खूप फायदा झाला आहे। आणि माझं पहिलं हार्वेस्टिंग एकदम पहिला बहार असताना माझं 7 टनापर्यंत झालं, दुसरं हार्वेस्टिंग 12 टनापर्यंत झालं। आता मी 3ऱ्या वेळेस पानगळ केलेली आहे, 20 टनाच्या पुढं माझं उत्पादन निघेल अशी माझी अपेक्षा आहे। आणि आता हे क्षेत्र 650 झाडं म्हणजे 1.5 एकर आहे। मी अजून परत एक 3 एकर क्षेत्रावर परत एक नवीन लागवड केलेली आहे, तिथं पण अजून एक हे युनिट बसवलं आहे। त्याचं पण मी त्या युनिटप्रमाणेच आत्ता पाण्याचं नियोजन करत आहे। हे फसल डिव्हाइस मी बसवल्यापासून मला पाण्यापासून तर माझ्या उत्पादनापासून सगळ्याच गोष्टी मला त्याच्या इतक्या समाधानकारक लाभल्या की मला असं वाटत नाही की कुठलं दुसरं युनिट एवढं व्यवस्थित असेल म्हणून। कारण मी फसलचा सगळा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याचा, आणि ते एवढंच गोष्ट करत नाही आहेत की ते आपल्या बागेचं पूर्ण नियोजन करून आपले फळ जेव्हा विक्रीला येतं तेव्हा त्या फळाची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली। आणि माझं मागच्या वर्षीचं पूर्ण फळाचे विक्री त्यांनी मला करून दिली। त्यांच्या कंपनीमार्फत माझ्या बाकीच्या व्यापाऱ्यांपेक्षाही 2 रुपयांनी जास्त प्रमाणात ते माझं फळ विकलं गेलं। त्याच्यामुळं मी ह्या गोष्टीला खूप समाधानी आहे। मला असं वाटतं की आपणही डाळिंब शेतकरी म्हणा, द्राक्ष शेतकरी म्हणा, केळी शेतकरी म्हणा, ह्या सर्व फळबागाच्या शेतकऱ्यांनी असं एक फसलचं डिव्हाइस बसून घ्यावा अशी मला वाटतंय, कारण माझा अनुभव खूप छान आहे।